श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, 25 जानेवारी 2026 या दिवशी रथसप्तमी आहे आणि हा योग 9000 वर्षांनी आला आहे आणि म्हणूनच या दुर्मिळ योगाची संधी तुम्ही गमावू नका. या योगावर मध्ये जर तुम्ही हा मंत्र संपूर्ण ऐकला तर त्याचे फळ तुम्हाला हजारो पटीने मिळेल आणि पुण्य पण मिळेल आणि त्यामुळे ही संधी गमावू नका. हा मंत्र ऐका. मंडळी, कधी कधी माणूस इतका थकतो ना की देवाकडे मागायला शब्द उरत नाहीत. डोळ्यात पाणी असतं आणि नेमकं तेच पाणी सूर्यदेव पाहतात. आजची कथा ही फक्त ऐकायची नाही, मनात उतरवायची आहे. मंडळी, पूर्वी एका गावात एक स्त्री राहत होती. गरीब, दुःखी, खूप संयमी. घरात पैसा नव्हता, नशीब साथ देत नव्हतं. दिवस जात होते पण दुःख काही संपत नव्हतं. रात्री देवासमोर उभी राहिली की फक्त एकच वाक्य म्हणायची, देवा, आता ताकद संपली आहे. रथसप्तमीचा दिवस उजाडतो. माघ महिन्यातील सप्तमीचा दिवस उजाडला. गावात सगळीकडे गडबड होती. स्त्रिया पाठे उठून सूर्यदेवाची पूजा करत होत्या. एरंडीचे पाने डोक्यावर घेत होती, अर्घ्य देत होत्या. पण ही स्त्री, तिला काहीच माहीत नव्हतं. ना व्रत माहीत नव्हतं, ना पूजा माहीत, ना नियम. दुःखातून बाहेर आलेली प्रार्थना. दुपारी ती अंगणात उभी राहिली. डोक्यावर चिंता, मनात भीती, डोळ्यात पाणी. अचानक तिच्या नजरेला जमिनीवर पडलेली एरंडीची पाने दिसली. का कोण जाणे, ती पाने तिने उचलली, डोक्यावर ठेवली आणि उन्हात उभी राहिली. सूर्याकडे पाहून पहिल्यांदाच तिच्या तोंडून शब्द फुटले, हे सूर्यनारायण, आज काही मागणार नाही, फक्त माझं दुःख पहा. इतकं म्हणताच तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. देव विधी नाही, भावना पाहतो. मंडळी, तिला माहीत नव्हतं की त्या क्षणी तिच्याकडून रथसप्तमीचे व्रत पूर्ण झालं होतं. ना उपवास, ना मंत्र, ना मोठी पूजा, फक्त खरी वेदना, खरी श्रद्धा आणि ओलसर डोळे. हळूहळू बदलणारं आयुष्य. त्या दिवसानंतर तिच्या आयुष्यात बदल लगेच नाही झाला, पण हळूहळू घरात शांतता आली. नवरा कामावर लागला, लेकरांच्या चेहऱ्यावर हसू आलं, रात्री झोप येऊ लागली आणि सगळ्यात मोठा बदल म्हणजे आशा परत आली. सत्य समजलं. एके दिवशी गावातल्या एका वृद्ध स्त्रीने तिला विचारलं, तू रथसप्तमीचं व्रत केलंस का? ती म्हणाली डोळे भरून, माझ्याकडे व्रत करायला काहीच नव्हतं, मी फक्त रडले. तेव्हा त्या वृद्ध स्त्रीने उत्तर दिले, बस तेवढंच पुरेसं होतं, कारण सूर्यदेव डोळ्यातलं पाणी कधीच दुर्लक्ष करत नाहीत. आजचा खोल बोध. मंडळी, ही कथा आपल्याला एकच शिकवते, देवाकडे शब्द असायला हवेत असं नाही, पूजा परिपूर्ण असायला हवी असं नाही. जर मन खऱ्या वेदनेने भरलेले असेल आणि श्रद्धा शुद्ध असेल तर सूर्यदेव नक्कीच ऐकतात. या रथसप्तमीला एक क्षण थांबा, सूर्याकडे पहा आणि मनातलं ओझं मोकळं करा. रडायचं असेल तर रडा, कारण सूर्यदेव अश्रूंची भाषा समजतात. जर ही कथा ऐकताना तुमच्या डोळ्यात पाणी आलं असेल तर कमेंटमध्ये लिहा, जय सूर्यनारायण. व्हिडिओ लाईक करा आणि अशाच मनाला आधार देणाऱ्या कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जय सूर्यदेव. आणि मंडळी, हा मंत्र सूर्यदेवांचा संपूर्ण ऐका. हा मंत्र ऐकता क्षणी तुमच्या जीवनात चमत्कार होण्यास सुरुवात होईल. मंडळी, हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे, हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या, तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल.
ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम श्री स्वामी समर्थ. 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 ओम श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. ओम 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 श्री स्वामी समर्थ. ओम
ओम श्री स्वामी समर्थ. 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 ओम श्री स्वामी समर्थ.